नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आमच्या इथे बरेच असे पाहुणे आलेले आहेत. तर अर्धे वरती गेलेत टेरेसवरती आणि अर्धे इथं अटकलेत. त्या पोरींनी बाहेरून लावले कडी आणि इकडून हे बघा टायगर येईल. इकडून टायगर जेवत बसलाय. हे बघा अजून काम चालू आहे आमचं. आमच्या आत्तू आलेल्या आहेत टायगरच्या. तर एसीचं काम चालू आहे ना. एसीवाला अजून आला नाही, येईल आज. तर माझा अवतार बघा कसा आहे, एकदम बेकार आहे ना. तर टायगर माझा येईलच. तर हे गेलेत आता टेरेस बघायला. साक्षी आणि छकुली या दोघीजणी वरती आहेत. आणि चप्पल नाही घातली ना भैया? घातली बाबा, बरं झालं. आता चांगलेच पाय वाजणार आहेत. लय वाजतायत. काय 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 तुझी कबुतर बघ आता सगळी उडवते कशी ती. नको नको मला सांगायचं नाही. ही उडालेली ना काल, ही नाही बाई चम्मक चल्लो. ही पायावाली, पाया तिच्या हे आहेत ना, ही का ही बाई. छकुली आणि दिसते का? ऊन लागतंय, बघू शकता. टेरेसवर आलो आम्ही. वरतून ऊन लागतंय आणि खाली पायाला चटके लागतात. मस्त वाटते, जाम भारी वाटते. जाम भारी वाटते. तुमच्या कुर्ल्यापेक्षा, तुमच्या तिसऱ्या माळ्यापेक्षा उंच आहे ना, त्याच्यापेक्षा उंच आहे ना. हा, यांचा तिसरा माळा आहे पण आमचा दुसराच आहे. आणि आमचा पण तिसरा आहे पण आम्ही हा टेरेस आहे ना. हा टेरेस आहे आमचा सेकंड वर. दाखवली फुगली जातं सगळी अशी. या पुढाला तिकडे गेली. कबुतरांमुळं माझ्या टायगरला हवा टेरेसवर येऊन देत नाही. मित्रांनो, सुजलसाठी काहीतरी कमेंट करा तुम्ही आणि त्याच्यावरती लवकर ॲक्शन घ्या. आणि पण माझा पोरगा पण काही येडा नाहीये. बाबुली कबू कबू बाबुली कबू. नाही नाही, जरासं खेळेल, जरासं खेळेल. मग कशाला काढता रे तुम्ही त्यांचे टेप? हे बाई इकडे, ते बघ ते बघ ते बघ ते बघ. हे भागो, हे भागो. टायगर पकड पकड जोरात. टायगर पकड पकड पकड. ये जोरात जोरात जोरात. पळ पळ. सुजल, त्या वायऱ्या आपल्याला खाली नेऊन ठेवायच्यात. काय झालं? वरड द्याला, वरड वरड वरड, लवकर वरड, जोरात जोरात. सोड सोड, चाव त्याला, चाव चाव चाव. या अगं तो खेळतोय का असा पळतो फक्त. बस बस गप्पा. या आता ही पळायच्या फिराक मध्ये आहे सुजल. हा, त्या पत्र्यावर जाऊन गाड ना म्हणावा. तिथे लोकांच्या पत्र्यानं जाते. काय कर परत परत. ए नको रे नको रे. नको टाकू, नको नको. टेप कशाला काढतो रे तू? हवा सुटले मस्तपैकी आहे ना. आणि टायगरला येऊ देत नाही पण टायगर पण आमचं काही कमी नाही आहे. गपचूप पळत पळत येतो बरोबर आहे ना. हा, गपचूप येतो बरोबर आहे ना. तागुली इकडे बघ, इकडे बघ. टायगर इकडे बघ. आली 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 आली. पकड. अरे त्यांना पण सवय होऊ दे ना त्याची. हे बघ हे बघ, हे काय काळे कुळे आणलेत सगळे रानटी आणि म्हणतोय की इंग्लिश आहेत इंग्लिश आहेत. हवेत उलट्या पालट्या का ते बघ. याला कोण कुठल्या अँगलने हा तुम्हाला इंग्लिश दिसतोय मित्रांनो मला सांगा. ह्याच्यात काय इंग्लिशपणा आहे काय माहिती. याला कुठल्या इंग्लिश शाळेत टाकलेलं ते आहे तर ह्याच्यासारखंच. हे बघा, अरे तो मराठी शाळेत आहे ग.
मराठी मीडियमला आहे तरी हा बोलतो इंग्लिश आहे कसं काय इंग्लिश आहे सांग आता नॉर्मल जे असतात तसंच वाटतं. हा बघ ना वाटतं तुला इंग्लिश मग तो फक्त उलट्या मारतो असं पलट्या मारतो पलट्या मारतो म्हणून इंग्लिश. बघ ना मग काय इंग्लिश होतं का पलट्या मारणार फॉरेनर लोक काय असे उलटी पलटी मारत येतात बाहेर गावावरून बघ आता पण मिक्स आहे. काय खातायत काय सुजल हे काय काळं काळं खातायत ए एकदा फिरू दे ना रे कोण आले कोण कोणत्या कोण आल्यात या वरती ना नको सुंदराबाई आहे का नको चावणार सुंदराला तू आले या 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 काय नाही करते या लवकर चल घाबरत येणार तर मग चावणार सरळ यायचं लवकर या हा ही एक आले नाव सांगा चला पटापटा टायगर पूर्वा चला लवकर चलत राहा आतमध्ये टायगर अन्वी आणि हा तेजस अरे वा वा हा जावा टेरेस बघा तुम्ही आलेले त्या दिवशी वरती नाही पहिल्यांदा आले आज हा बघ आमचे कबूतर ही किरणची मुलगी ही विकीची आणि ती अंजू ही अंजूची बहीण आहे अंजूच्या काकांची मुलगी आणि हा पण अंजूच्या काकाचा मुलगा आणि ही कोणाची मुलं आहेत जरा सांगा हा कबुतराची आहेत काय बघ ना आमच्या टायगरला पकडून ठेवलं खेळू देत नाही टायगर तू कसा पकडतो कबूला दाखव कबूला कसा पकडतो चल ये पकड 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 टायगर चाव सुजलला चाव 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 लय मार खाणार ए एकदा आम्ही नाही ती जाणार उडवत हो. आम्ही नाही उडवत चल एकदा चल हळू 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 ती जाणार गेली. हा बघ तो हळूहळू खेळतो बघ थांब रे, हा, चल या 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 चला चला आहेत हा चला हा चला चला आता झालं आता शंपा हा चला सुजल त्याला खेळायला मजा येते ग पण ना तू सगळ्यांना चिकटपट्टी लावून ठेव ना मग ते उडणार नाही जास्त हे नाही उडणार आता आता बघ कसे वर बसले आता नाही ती येणार अरे ते यांना घाबरून असे उडतात नाही तर ते असं कुठं नाही जात आम्ही असं याला केवढा वाटतं ते त्यांना घा ना खेळू देत तुला दादाला नाव सांगू आपण हा सुजलचं नाव सांगूया दादाला हा दागुली काय दिसतंय तुम्हाला इथून नारळ बघते हा नारळ आलेत ना आमच्या झाडाला मग की नाही हे बघ अरे रात्रीचे डमरू पेटतात तर लय भारी दिसतात मस्त वाटतं मी बघितलं लय भारी ए जांभळं काढा आल्या द्या उचकून खाली सगळ्यांना हा बघा काढू नका हा मग पिकल्यावर तुम्हाला देईल मी काढून ए पिकलेली आहेत ती काढ भारती अरे मग हे बघ किती आलेत हे का आले जास्त झुकू नका हे घे फक्त कच्ची काढू नकोस सगळ्यांच्या जांभळांवरती डोळा आमच्या जांभळांवर डोळा हे मामी तू लावलंय हा नाही जाऊ दे हा इथं साप. हे बघ साप इथं, जांभळा मग खावा ना ही पण जांभळा हे बघा एकाच फांदीला आलेत हा झाडाची जांभळं त्या दिवशी काढलेली दाखवली आहेत ना तरी बारीक आली त्याच्यापेक्षा एवढी मोठी होतात ही हा पहिलं पीक आहे 17-18 वर्षात पहिल्यांदा आला हे झाडाला पीक हा लय वर्ष आले येतच नव्हतं हा ना ते बघा ना तिकडे तुला पिकली जातं तो समीर आला ना कोणातरी चढवल आणि काढायला लावल ते बघा त्या ही फांदी अशी खेचली ना इकडे एकदा आकडा टाकून की येईल बरोबर हे इकडं पण लय पिकलेली आहेत खाली लय हाईट आहे ना पडायचे खाली मित्रांनो आज बघा आमच्या टेरेसवरती किती जण आलेली आहेत है ना आज सगळा टेरेस भरून गेलेला आहे
खायला लय भारी वाटतं. हा मग तिला बरोबर माहिती आहे, ती गावची आहे, गावची मिठासोबत इकडं खायची. आहे ना पुढं जांभळा तिकडं पण आहे. तिकडं पण आहेत, पण ती तुम्ही काढत नाहीत ना, तुम्हाला मिळतं. काढता कच्चे नका काढू. सगळ्यांचे दात आता काळे काळे होणार. हिचे बघ, हे अरे ही बघ ही बघ ही बघ ही बघ, हे इथं बघ किती जवळ आहेत. पिशवी आणायला सांगते. हे बघ मित्रांनो आता आम्ही जांभळं काढतो बरं का. हा आणि तुम्ही खायला या. तुम्ही या जाण्या आणि तुम्हाला खायला देतो. वा हे बघ, अगं हे अजून याला मांस भरणार चांगलं. अजून 2-3 दिवस हम्म. होणार. हा कच्चाच काढलाय. हम्म. हा कच्चा काढलाय. कलर लागत नाही गा, फुटल्याशिवाय थोडीच कलर लागतो. हा बघा हा एक आहे, तरी कीड नाही लागली म्हणून बरी. गेल्या वर्षी ना कीड लागलेली जांभळाला. चांगली लागतात ना. हा अजून सर्व झाले ना. मामी ह्याची बटणं आहेत की हे आपोआप लागतात. कलर वाटतं की तुम्ही हे ना. हे झाडाची पूर्ण पानं गळून गेली है ना. हा ते नवीन आली, त्याला जुनी जातात नवीन येतात. झाडे ना तेव्हा कसं पोपटी पोपटी झाली, आता हिरवं हिरवं होईल. पावसाळ्यात मस्त वाटतं. पावसाळ्यात चांगलं वाटतं. विमान बघ तुमच्या इथून जातात नाही जवळून, आमच्या इथून लांबून जातात. आमच्या हे नाही दिसत काही. काय 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 नाही घेऊ दे तो, थांब त्याला जाऊ दे. त्याला उद्या आपण सोडून टाकू त्यांना. थांब, मग कसं शोधत बसतो रे दिवसभर. झालंय मामी ह्याला. अगं काय नाही, तो बसला असेल वल्ल्यामध्ये रे. हा एका ओल्यामध्ये बसलेला ना, गरमी होते ना, जिथं वल्ला दिसेल तिथं बसतो जाऊन. काय केली तुला. गरम होते, लादी गरम आहे. खाली खाली जाऊचात बसायला. चला लय जोराचा वारा सुटला. तिकडे काय झालं, फटाके फुटतायत. जायचं का बाबू खाली. चल त्याला अशी सगळी माणसं पाहिजे नुसती बसलेली बस. चला 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 लय ऊन लागायला लागलं बाबा. ए चला चला चला, भागो भागो भागो, खाली चलो खाली चलो. चला येऊ का नको येऊ. येऊ, ताण लागले ना. चल पाणी पियायचे, पाणी पियायचे. चला, येडी पण येऊन बसले तिथं. सगळ्यांना घ्या खाली. हे अगं ती लाकडं जळून गेली ती बघ, राहून राहून थोडी थोडी. जाऊ दे, या. तुम्ही बाहेरून जावा, मी इथून जाते. माझे चांगलेत. चल जा ताई घर, मी इथून जाते. मग ये तू, यायचं तर या इकडून. या लादी पुसायची मला. त्या पोरींना जाऊ दे तिकडून. दरवाजा लावून घ्या. इकडची गॅलरी नाही बघितली ना अजून. बापरे, अवतार बघा माझा कसं झालाय तो मित्रांनो. सोमचा रूम आहे हा माझ्या. एसीचं काम बाकी आहे अजून. लावली ती लोक गेली तिकडून. मित्रांनो आपलं AC वाले आलेले आहेत आणि त्यांनी एसीचं कामसुद्धा केलं. हे बघा AC लावले, सगळा परत कचरा केला आहे. चालू झाली का नाही काय माहीत नाही, बघते चालू करू ना. हो झाली चालू, झाली बघा. मस्त थंड हवा सुटली. अरे वा, हे ना. मला कमेंट आलेल्या की म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात विचार असतात. तर हा बघा लगेच आला उंडोडी लगेच. तर बोलत होते की एसीला कसं असतं, एसीला आहे ना हवा बाहेर पास नाही झाली पाहिजे, नाही तर लाईट बिल येतो आणि कुलिंग होत नाही. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. तर सर्वांना याचाच प्रश्न पडलेला आहे की इथून आता सगळी हवा पास होणार. तर अजिबात काळजी करू नका. मी इथं आहे ना प्लास्टिकचा असा हे लावणार आहे, पडता आहे ना, जसं खाली लावलं आहे ना तसं इथेसुद्धा लावणार आहे ना. मग एसीची हवा बाहेर अशी हे होणार नाही. थंड आहे मस्त, एकदम भारी मस्त कुलकुल झाली. वा, चला आता खालची पण एसीमधून आहे ना, तो माणूस काम करून गेलेला ना, त्यांनी पण काय परत लपडा करून ठेवला आहे एसीचा. तर आपला हा जो एसीवाला आहे ना आमचा जुना, तो आला आहे, त्याला सांगितलं आहे त्या एसीमधून आहे ना पाणी यायला लागलं आतमध्ये, आतून पाणी पडायला लागलं आहे. तर ते पण त्यांना सांगितलं आहे बघा आता काय, तर त्यांनी ते पण लावलं आहे. मित्रांनो इथं आहे ना मी असा पडदा लावणार आहे. तर कशी आयडिया करायची ते करूया. सुजल बोलवतो, बघूया एसीवाली काय बोलतायत. ए बाबू चल खाली उतरूया. हां हळू या, पडशील हळू.
हळू या नाही तर स्पीडने उतरत जातोस तू. तर इथं पण आपलं आहे ना, हे बघा हे आपले AC वाले आहेत अब्दुल भाई, आणि त्यांनी ही AC पण. अब्दुल भाई इधर से पानी टपक रहा है, वो देखो. किया क्या हुआ था? स्लोप का प्रॉब्लेम था ना. अच्छा हां, तर यांनी आपलं एकदम बढिया काम करून टाकलं आहे. तर असं असतं, AC वाला एकच ठेवायचा. असे आपण बदलत जातो ना. आता यांना कसं आमचं काम माहिती आहे आणि आम्हालाही त्यांचं काम माहिती आहे, त्यांचं बजेटही माहिती आहे, त्यामुळे कसं होतं हे होतं. असं दुसऱ्या कोणाला बोलवलं की त्यांना वाटतं यांना काही कळत नाही काय नाही, मासे उल्लू बनून जातात आपल्याला. तर आता आमचं ACचं काम संपूर्ण झालेलं आहे. हो गया, ऊपर का भी बहुत कूलिंग हो रही है, मस्त हो रही है. हां हां, ते आता वो पडदा आहे ना इधर, इथं पण बघा आम्ही इथं पडदा लावला असा, हा बघा प्लास्टिकचा आहे ना, म्हणजे याची कूलिंग अशी बाहेर येत नाही, मग तो घरच फक्त कूल होतो. तर हाच पडदा आम्ही वरती असा आडवा लावणार आहे. मग तो कसा लावायचा त्याची जरा टॅग आता हा सुजल विचल आहे आम्हाला. सुजल काहीतरी आयडिया करणार आहे त्या पडद्याची बाहेरून. बाहेर बघा आमच्या सुजलची किती भारी है. ऊपर ऐसा पर्दा लगाएंगे तो हो जाएगा ना, कूलिंग नीचे नहीं आएगी. वो जो सीढ़ी का भाग है ना, हाँ हाँ वो बनाएंगे उधर है, ऐसा है ये POP का बचा हुआ है वो एंगल, वैसा रख के उसके ऊपर पर्दा डाल देंगे तो हो जाएगा. ऐसा साइड से कुछ लगा के ना हो जाएगा, करेंगे हम लोग. तर मित्रांनो असं बघा, आता ACचं पण सगळं काम झालेलं आहे, वरती पण AC लागलेली आहे. आणि ओ AC वाला बोला था वो AC पूरा काम का गया है, कुछ हो नहीं सकता, हमको ऐसा बता के गया था. हाँ ये भंगार में बेच डालो बोला था, इसके बाद वो AC लिया था, फिर भी ऐसा बोल दिया था. तो बोली हो जाएगा, हमारा AC वाला आने दो, वो बराबर लगाएगा. तर असं हां, जा याला मैदानात घेऊन चाललंय आता. हां जा. काय चाललंय बाळा? बिस्किट खाते. काय दीदीने बिस्किट आणलाय? हां, अरे वा. पाणी नाही प्यायचा, अटकलो तरी पका. आलू खा. हां टायगर खातोय इथं मारी बिस्किट आणि खाजून हे बघा नुसतं इकडं खाजाव तिकडं खाजाव असं करतोय. आणि हिला दिलाय कोथिंबीर साफ करायला, त्यामध्ये तिला अनेक प्रकारच्या भाज्या सापडतात. राणीने आणली भाजी, तिला म्हणलेलं कोथिंबीर घेऊन या. आता ती राणी आपली साक्षी साफ करत बसलेत. आणि आमच्या पाहुण्याबाई सगळ्या गेलेल्या आहेत. आमची आत्तू गेलेली आहे, छकुली पण गेली आहे ना. राणीने मला इथं भाजी पण आणली बघा, मटकी. आणि मी पण मटकी भिजत घातलेली ही बघ त्या दिवशी गावची. मग आता ह्याचं वेगळं काहीतरी उद्या मी करणार आहे. या मटकीचं आणि मुगाचं असं ना नाश्ता, म्हणजे असं डोसा बनवतात त्याचा हे करून, ते प्रकार काय करणार आहे उद्या. तर आता मी जे जेवणाला बनवलेले आहेत तिथं अंडी उकडायला टाकलेली आहेत. टायगरचं इथं जेवण आहे. मला काय जास्त अंडा आवडतं म्हणून 3च अंडी टाकली आहे ना. शंपी पाणी प्यायला गेली बाबली? गेली. हा पिया मोतू पाणी पिया. तर मित्रांनो वाजलेत आता 8:45 वाजून गेले ना ग, 8:45 वाजून गेलेत. इथेच तिची भाजीची वाट बघत होती, तिने मटकी आणले, म्हटलं जाऊ दे चल बरं झालं. असं आता जेवण करते. दोन्ही मिक्स घेतले ना, मी एवढी नाही करणार, अर्धी ठेवून देईल. आणि मी पण शेंगदाणे भिजत घातले, शेंगदाण्याची भाजी. आपण मग कशी याची भाजी करतो, चण्याची वाटाण्याची, तशी शेंगदाण्याची करायची. त्यामध्ये चणे पण टाकायचे भिजायला थोडे. चणे कुठे ठेवले भेटतच नाही, मग आता शेंगदाणेच टाकलेत. छान होते सुक्की अशी भाजी, ती उद्या करेल मी. असं शंपी मजा जा बाहेर जाऊन बसा. तू खाल्ली सगळी बिस्किट? खाल्ली ना? फ्रेंडला नाही दिली तुझ्या येडीला? त्यांना नाही दिली ना? जा बस जा. कुठं बसायची? बाहेर बसायची. पप्पा कुठे आहे? पप्पा कुठे गेले तुझे? दाखव मला पप्पा कुठे आहेत पप्पा? तिकडे आहेत. कुठे आहेत? तिकडे बसलेत. हां तू पण बस जा बाहेर, बसा. मित्रांनो चला आता जेवण बनवून घेते आणि त्यानंतर मग आता आज दिवसभर खूप काम होतं, म्हणजे सकाळचं कामच मी केलं नव्हतं, तसंच ठेवलं. मग आता संध्याकाळी सगळी भांडी सगळं काम आता केलं. आता टायगरचं इकडे जेवण शिजतंय आणि आता ह्या पण आल्यात मला मदतीला, त्या पण आता मदत करतायत. जेवण बनवून घेते. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला
नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि हाईपसुद्धा करा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.